नमस्कार भावांनो, हिंदी केसरी मैदानामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर भावांनो, आज आपला सर्वांचा लाडका या बैलगाडी शर्यत क्षेत्रामधला देव रुस्तम द्वादश हिंदी केसरी बकासूर किती सेकंडमध्ये गटपास झाला याचीच अपडेट घेऊन आलेलो आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलला भावांनो नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण आपण बैलगाडी शर्यत क्षेत्रामधले नवीन नवीन अपडेट्स घेऊन येत असतो. आपला बकासूर आज आपल्याला पलताना दिसला मौजे निमसोटला आणि त्या मैदानामध्ये बकासूरचा पायरा होता तो म्हणजेच भावांनो चिक्यासोबत खडकवासलाकरांचा चिक्या. आणि आज बकासूर आपल्याला पलताना दिसला, आज नवीन चेहरा बकासूरसोबत. आणि आजच्या मैदानामध्ये दुसऱ्याच्या मैदानामध्ये आपला बकासूर पलताना दिसाला आणि त्या मैदानामध्ये आपला बकासूर गटपास झाला गट क्रमांक 11मध्ये पडून. तर भावांनो, बऱ्याच जणांना प्रश्न पडला आपला बकासूर किती सेकंडमध्ये गटपास झाला. आज जे गाडीला स्पीड लागलं ते पाहून नक्कीच वाटते की आपला बकासूर आज सेमीपास देखील करेल, कारण गाडीला आज चांगला स्पीड लागला, चांगली तुफान वेगाने पळाली गाडी आजच्या मैदानामध्ये. आणि या मैदानाचा पल्ला किती फूट आहे ते तुम्ही कमेंट करून नक्कीच सांगा भावांनो तेवढं. पण या मैदानामध्ये बकासूर आणि खडकवासलाकरांचा चिक्या 17 सेकंडमध्ये भावांनो गटपास झालेले आहेत. आजच्या मैदानामध्ये बकासूर 17 सेकंडमध्ये गटपास झालेला आहे. तर भावांनो, 17 सेकंड बोलल्यावर एक चांगलाच सेकंड आहे. चांगल्या सेकंडमध्ये आपला बकासूर गटपास झाला आजच्या मैदानामध्ये. बकासूरला सेमीला शुभेच्छा असतील. आज एक फायनलचं गुलाल घ्यावा एवढीच आपली इच्छा असेल. जो खडकवासलाकरांचा बुलेट आहे, खडकवासलाकरांचा चिक्या आहे, तो देखील चांगल्या स्पीडने पळतो, बरेच त्याचे गुलाल देखील आहेत. तर आज ते गटाचं स्पीड पाहून नक्कीच वाटते आज बकासूर सेमीपास देखील करेल. याबाबत तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्कीच सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद भावना.